जे आलेले आहेत, अजाहन जयासारो हे जागतिक कीर्तीचे एक बौद्ध भिक्षू आहेत. बौद्ध धम्मगुरू, प्रकांड पंडित, अभ्यासक, जगभरात भगवान बुद्धांचा मानवता, मैत्री आणि करुणेचा संदेश प्रसारित करणारे बौद्ध आचार्य, अभ्यासक, विचारक, संशोधक आणि लेखक अशी त्यांची ख्याती आहे. भदंत अजाहन जयासारो मूळचे इंग्लंडचे आहेत. त्यांचा जन्म 1958ला. त्यांचं मूळ नाव होतं शॉन मायकल चिवर्टन. ते मूळतः ख्रिश्चन होते आणि भंतेजी नंतर काही काळ भारतामध्ये राहिले, नंतर थायलंडला गेले. त्यांच्या गुरुच्या मध्ये दीक्षा घेतली आणि सध्या ते फॉरेस्ट ट्रॅडिशनमधील वन परंपरेतील ब्रिटिश थाई बौद्ध भिक्खू आहेत. त्यांचा जन्म इंग्लंडमधील ऑइल ऑफ व्हीट येथे झाला आणि वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ते भगवान बुद्धांच्या विचारांनी प्रभावित झाले होते. सलग 2 वर्ष त्यांनी भारतात येऊन सुद्धा धम्माचा अभ्यास केला. भंतेजींची विशेषता अशी आहे की संपूर्ण जगात त्यांचे व्याख्यानं त्यांचे आयोजित होत असतात. अनेक लोक त्यांच्या व्याख्यानं ठिकठिकाणी आयोजित करतात. त्यांचा वेळ फार अमूल्य असतो. त्यांचं दर्शन फार दुर्लभ आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस कोरोनाचा उद्रेक भारतामध्ये झाला होता, त्या कोरोनाच्या काळामध्ये भंतेजींनी भारताला 30 ॲम्ब्युलन्स, 200 व्हेंटिलेटर्स, 200 कॉन्सन्ट्रेटर्स आणि अनेक प्रकारची मदत जी केलेली होती. भंतेजी अतिशय सौजन्यशील, मितभाषी, प्रियदर्शी आणि धम्मविनयाचे पालन करणारे आहेत. आज आपल्या उत्तर नागपुरात बेझनबाग मैदानामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. आपल्यासाठी आनंदाची पर्वणी आहे, आपले पुण्यकर्म आहेत. नाउ मे आय रिक्वेस्ट मोस्ट वेनरेबल अजाहन जयासारो जी to kindly start your Dhammadesna. Thank you. Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa. Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa. Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa. Buddhang dhammang sanghang gunutarang uppajjayang namasami. Very happy to have this opportunity to meet with you all again this evening. This is the 3rd year now that I have been visiting Nagpur, and very nice to see some old faces and some new faces. आज मी नागपूरला 3ऱ्यांदा येतो आहे आणि या ठिकाणी येऊन आपणा सर्वांना मला जी भेटण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी अतिशय आनंदी आहे. आणि 3 वर्षानंतर पुन्हा ते चेहरे मला पुन्हा पाहायला मिळत आहेत. Some 60 years ago, I think, in America, the president of America at that time, John Kennedy, he said, "Don't think about what your country can do for you. Think about what you can do for your country." 60 वर्षापूर्वी अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत ते म्हणाले होते की असा विचार करू नका की तुमचा देश तुमच्यासाठी काय करेल, तर असा विचार करा की तुम्ही आपल्या देशासाठी काय करू शकाल. And similarly, today, I would like to emphasize this point. Don't think about what Buddhism is doing for you, but think what you can do for Buddha Dhamma. तर आज पुन्हा हाच मुद्दा मी त्याच्यावर जोर देऊ इच्छितो की आपण देखील भगवान बुद्धाचा धम्म आपल्यासाठी काय करतो याचा विचार न करता आपण धम्मासाठी काय करू शकू याचा विचार करा. From the very first teaching that the Lord Buddha gave to the Panchavakki, to the 5 ascetics who had been following him for some years, that teaching included questions. He said, "Monks, are things permanent or impermanent?" तर ज्या वेळेला प्रथमतः भगवान बुद्धांनी पंचवर्गीय भिक्षूंना जी शिक्षा दिली त्याच्यामध्ये त्या शिक्षणामध्ये त्यांनी काही प्रश्न भिक्षूंना विचारले होते. And that first period, from the day that he delivered the Dhammacakkappavattana Sutta until after a few days when all 5 of his
students, his disciples, had realized arahantship, so many questions he asked them. आणि त्या दिवसापासून की जेव्हा त्यांनी पंचवर्गीय भिक्षूंना पहिल्यांदा धम्मदीक्षा दिली आणि त्यांनी जे काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यानंतर अनेक जे अर्हत झालेले आहेत, अनेक भिक्षू अर्हत पदापर्यंत गेलेले आहेत, तर त्या 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 प्रसंगानंतर देखील वेळोवेळी भगवान बुद्धांनी काही प्रश्न विचारलेले आहेत. And this is the distinctive feature of the Lord Buddha's teaching. He doesn't just tell us, it's like this, you must believe. तर ही जी आहे हा एक विशेष गुणधर्म आहे भगवान बुद्धाच्या धम्माचा, की तो सांगतो की तुम्ही केवळ विश्वास ठेवायचा नाहीये. He wants to encourage us to ask questions about our life. आणि ते आपणाला सांगतायत की आपण स्वतः आपल्या जीवनाबद्दल देखील प्रश्न विचारा. So since mankind first appeared on this planet, people have been asking questions. Why is life like this? आणि या ग्रहावर जेव्हापासून मनुष्य मात्र आलेले आहेत तेव्हापासून मनुष्य मात्र जो आहे तो एकच प्रश्न विचारतो की हे जीवन जे आहे ते अशा प्रकारे का आहे. Why is life so difficult? जीवन एवढं अडचणीचं का आहे. Why is life so unpredictable? आणि जीवन हे आपणाला समजू का शकत नाही. Why do bad things happen to good people and good things happen to bad people? चांगल्या व्यक्तींच्या बाबतीत वाईट गोष्टी का घडतात आणि ज्या व्यक्ती वाईट आहे त्यांच्या बाबतीत चांगलं का घडतं. What happens after we die? आणि आपल्या मृत्यूनंतर काय होतं नक्की. And so over the course of time, there were so many answers to these questions, and these formed into what we call religions. आणि अशा अनेक जे प्रश्न होते त्याची उत्तरं जी सापडली आणि ते प्रश्न आणि त्याची उत्तरं हे मिळून आपण ज्याला म्हणतो धम्म तो तयार झाला. But the people who were interested in really asking questions were in the minority. Most people just want to be told the answers. आणि प्रश्न विचारणारे जे आहेत ते खूप कमी लोक होते, परंतु मुख्यत्वे करून जास्तीत जास्त लोकांना उत्तर हवी होती. And the answers that have been given to human beings have come from either thinking or else from nimittas or visions in meditation or in some mystic state. तर जे काही प्रश्न विचारले गेले आहेत त्याची जी उत्तर आलेली आहेत तर ती केवळ विचारातून आलेली आहेत किंवा ध्यानातून आलेली आहेत किंवा अकालनीय अशा चमत्कारातून ती उत्तरं तयार झालेली आहेत. And the explanations that were the most popular is that there is a God or there are gods, and they have power over us. आणि सर्वात प्रसिद्ध उत्तर जे आहे, सर्वात प्रसिद्ध जे सांगितलं गेलं की असं का होत आहे, तर ते आहे की देव आहे आणि तो देव जो आहे तो आपल्यावर आहे कुठंतरी. So to be safe and for our families to be safe and to flourish in the world, we have to pray and perform ceremonies and sacrifices so these powers that decide our lives will treat us well. तर आपणाला जर सुरक्षित राहायचं असेल तर या देवाची आपण पूजा अर्ची केली पाहिजे, कर्मकांड केले पाहिजेत, यज्ञयाग केला पाहिजे, त्यामध्ये आहुती दिली पाहिजे आणि तर असं जर केलं तरच आपण सुरक्षित राहू असं आपल्याला सांगितलं गेलं. And then 2,500 and more years ago, the Lord Buddha appeared in the world. आणि त्यानंतर 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्ध जे आहेत त्या या जगतामध्ये आले. And he was like the first great scientist. आणि ते जसे काही प्रथमतः पहिले सर्वात मोठे वैज्ञानिक होते. But his object of study was not the world around him, but
inside. What does it mean to be a human being? Why is life like this? There are these beliefs that our life is decided by the whims, by the desires of God or gods. Is that true? Can we find the truth within us? तर हे जे भगवान बुद्ध जे वैज्ञानिक होते त्यांचा जो विषय होता चिंतनाचा तो म्हणजे हे जीवन असं का आहे आणि खरंच देव देवता जे आहेत ते मनुष्य मात्रावर असे हमी करतायत का आणि देव देवताच विचार करतायत का ठरवतायत का की मनुष्य मात्राचं जीवन हे अशा प्रकारे असलं पाहिजे. And finally, under the Bodhi tree at Bodh Gaya, the Lord Buddha realized the truth. He penetrated the truth. He awoke. The word Buddha means the awakened one. He woke up from the dream of samsara and he saw clearly why life is like this. आणि सरते शेवटी भगवान बुद्ध जे आहेत त्यांना हे जे संसाराचं जे स्वप्न आहे त्यातून ते जागे झाले, ते जागृत झाले, त्यांना संबोधी प्राप्त झाली आणि त्यांना हे समजलं की मनुष्य मात्राचं जीवन असं का आहे आणि ते कशा प्रकारे आहे. And his teaching was revolutionary. आणि त्यांची शिकवण जी होती ती त्यावेळची एक क्रांतिकारी शिकवण होती. Because he said our happiness or our suffering in life are not dependent on supernatural forces. They are not even the result of past karma in previous lives. They are the result of ignorance, of not understanding ourselves and the world we live in. आणि त्यांनी हे शोधलं की आपला जो आनंद आहे, आपलं जे दुःख आहे ते काही कुठे अशा अकालनी अशा शक्तीच्या हातामध्ये नाही, तर आपला जो विकास आहे, आपलं जे कुशल किंवा अकुशल आहे ते आपल्या स्वतःच्या जे कार्य आहे त्याच्यावर अवलंबून आहे, नाही ते आपल्या पूर्वीच्या कर्मावर अवलंबून असते. And the Buddha identified the path, the way to free ourselves from all suffering and realize true happiness. आणि भगवान बुद्धांनी हा जो मार्ग आहे जो आपणाला सुखाकडे घेऊन जातो आणि अत्युच्च अशी आनंदाची आपणाला जी आनंद जो देतो असा मार्ग त्यांनी शोधून काढलेला आहे. And the Buddha's path of practice is open to all human beings, whether they are men or women, rich or poor, whatever their social status. Having been born as a human being, that is enough. We have what we need to be able to practice the Buddha's teachings and to free ourselves from suffering and realize true happiness. आणि हा जो मार्ग आहे तो सर्वांसाठी खुला आहे. त्यासाठी केवळ एक मनुष्य मात्र म्हणून जन्माला येणं एवढंच आवश्यक आहे. हा मार्ग असं नाही की या एखाद्या लहान किंवा मोठा तो काय बघत नाही, तर सर्वांसाठी हा मार्ग खुला आहे आणि या जन्मामध्ये आपण आपलं जो संपूर्ण जो आनंद आहे, सर्वोच्च आनंद तो आपण अनुभवू शकतो. हा मार्ग तो आनंद आपल्याला दाखवू शकतो. And we can call the Eightfold Path the most profound, the most comprehensive, the most effective education system the world has ever seen. आणि आपण असं म्हणू शकतो की आर्य अष्टांगिक मार्ग जो आहे तो सर्वात जास्त परिणामकारक, सर्वात जास्त कार्य करणारा असा मार्ग जो आहे तो जगाने बघितलेला एकमेव असा मार्ग आहे. So our understanding of religion is very different from that of most religions, which emphasize faith in dogmas which cannot be proved. तर आपली जी श्रद्धा असते धम्मावर ती इतर धम्मापेक्षा अधिक
अतिशय वेगळी आहे. कारण याच्यामध्ये आपल्या धम्मामध्ये अशा काही गोष्टी सांगितलेल्या नाहीत की ज्या आपणाला सिद्ध करता येत नाहीत. With those teachings, with those religions, you have two choices: believe or don't believe. त्या बाकीचे जे धर्म आहेत त्याच्यामध्ये आपणाला एक प्रकारे विश्वास ठेवावा लागतो आणि आपल्याकडे दोनच मार्ग असतात. एक तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा किंवा आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. But the Buddha Dhamma is a teaching that is provable. It is, sorry. आणि भगवान बुद्धाची जी शिकवण आहे ती सिद्ध करण्यासारखी आहे. This is Sanditika Dhamma. हा धम्म जो आहे तो संदिट्टिका धम्म आहे. So the Buddha said that much as he appreciated the offering of candles and incense and so on, the true puja is to take the Buddha's teachings and put them to the test of your experience. This is we call Patipatti Puja. तर भगवान बुद्धांनी आपण जे काही पूजा करतो ज्याच्यामध्ये आपण पुष्प अर्पण करतो, मेणबत्ती अगरबत्ती अर्पण करतो, ह्या गोष्टीला काही नाकारलं नाही. परंतु ते म्हणतात की खरी पूजा जी आहे ते पतिपती पूजा आहे. ती आपल्या अंतर्मनामध्ये जी सुरू होते आणि जेव्हा आपण धम्माचं आचरण करतो त्यातून आपला जो विकास होतो त्याला खऱ्या अर्थाने पूजा म्हटलेलं आहे. So the Buddha taught us that as long as we have defilements in our heart, we will always suffer. भगवान बुद्धाने आपल्याला शिकवलेले आहे की जोपर्यंत आपल्यामध्ये आपल्या हृदयामध्ये क्लेश आहेत तोपर्यंत आपणाला दुःखाला सामोरं जावंच लागणार आहे. So the Buddha is asking this question: does this make sense to you? Can you see that in your life? That the connection between defilement in your mind and suffering. तर भगवान बुद्ध म्हणतात की आपल्याला हे पटतं आहे की नाही, तुम्ही आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये हे पाहू शकता की नाही की आपले जे क्लेश आहेत आणि आपलं दुःख यांचा एकमेकाशी संबंध आहे. The Buddha is asking us, can you see in your life connection between kusala dhammas like mindfulness and peace and patience and wisdom and happiness? भगवान बुद्ध हे विचारतात की जे कुशल धम्म आहेत, स्मृती आहे, जागृती आहे, शांती आहे, याचा आणि आपल्या आनंदाचा आपल्या जीवनामध्ये संबंध आहे हे देखील तुम्ही पाहू शकता की नाही. So Lord Buddha was once asked, what kind of religion are you teaching? भगवान बुद्धांना एकदा विचारलं गेलं की तुम्ही कुठल्या प्रकारचा धम्म शिकवता आहात. And he said, this is a Viryavada teaching. आणि ते म्हणाले ही जी आहे वीर्यवादाची शिकवण आहे. It is the teaching of effort. आणि ही जी शिकवण आहे ती कार्याची शिकवण आहे. And that teaching of effort is based upon the proposition that effort is meaningful. We can change our lives through our effort. तर ही जी शिकवण आहे ती अशी सांगते की आपण आपलं जीवन जे आहे आपल्या प्रयत्नातून बदलू शकतो. Let's take an example for those of you who meditate or have developed some mindfulness. तर एक आपण उदाहरण घेऊ ज्या लोकांनी जे लोक ध्यान करतात आणि ज्यांनी थोडीशी स्मृती आपल्यामध्ये विकसित केलेली आहे अशा लोकांसाठी. Let's say you have developed some strong mindfulness and then somebody treats you badly. तर असे आपण कल्पना करू की आपल्यामध्ये ती स्मृती ती जागृती विकसित झालेली आहे आणि कुणीतरी आपल्याला थोडंसं डिवचत आहे. Without mindfulness in the past you would become angry and maybe would even have done and said things in reaction to them that would make you feel bad afterwards. तर आपण जर स्मृतिवान नसू तर आपण काय करू तर त्या अशा प्रसंगी आपण एक प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त करू आणि ही प्रतिक्रिया नेहमीच चांगली नसते. तर
काही वेळाने ती जी प्रतिक्रिया आपण व्यक्त केली त्याच्याबद्दल आपणा स्वतःला देखील वाईट वाटू लागतं. And this is the norm for most people. They are so easily triggered, so easily conditioned by things that happen. आणि हे सर्वसाधारणपणे असं होतं की थोडंसं जर आपल्याला कोणी डिवचलं तर आपण लगेच एक प्रकारे आपली ती सवय आहे त्या सवयीनुसार आपण त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करतो. So in this sense, we can say that for someone who does not practice the Eightfold Path, their life is, to a certain degree, determined by their past karma. तर या प्रकारे जर आपण विचार केला तर आपण असं म्हणू शकतो की जो कोणी अष्टांगिक मार्गाचं पालन करत नाही त्याचं जे जीवन आहे, जीवनमान किंवा जीवनचक्र जे आहे ते त्याच्या पूर्वीच्या कर्मावर अवलंबून असतं. Someone treats you badly, you get angry. Someone treats you well, you feel happy. कुणी आपणाशी वाईट वागलं तर आपणाला राग येतो, कुणी आपणाशी फार चांगलं वागलं तर आपण आनंदी होतो. If you look closely, so much of our behavior, even though we may think we are independent, free thinkers, actually, for the most part, we are like puppets. तर आपण आपल्या जीवनाकडे जर बघितलं आणि आपणाला जरी असं वाटत असेल की मी स्वतंत्र आहे, मी माझा विचार माझ्या मनाप्रमाणे करतो आहे, असं जरी असलं तरी आपण एक प्रकारे बाहुलीसारखे असतो. Good things happen, we're happy. Bad things happen, we're unhappy. चांगल्या गोष्टी जर घडल्या की आपण आनंदी असतो, वाईट गोष्टी घडल्या मनाविरुद्ध काय झालं की आपण दुःखी होतो. But returning to this case that I mentioned a few moments ago, in the case of someone who is mindful, they are aware of these words which are conducive to encourage angry reaction, but they do not force the angry reaction. There will only be the angry reaction when you agree to the angry reaction, when you participate in that reaction. जो कोणी स्मृतिवान असतो तो हे पाहतो की जे शब्द आहेत ज्याच्यामुळे आपल्याला राग येतो आहे असे शब्द तिथे आहेत, परंतु हे शब्द जरी आपल्या कानावर पडले तरी तो विचार करतो की मी आता राग करायचा आहे की नाही. त्याच्या रागावर त्याचं नियंत्रण असतं. With mindfulness, there is the recognition something is knocking on the door of your mind. And knocking on the door, say, come, be angry. But you realize with mindfulness, you don't have to open the door. You don't have to become angry. You have that freedom. This is the freedom from old karma that you can see. It's Sanditika Dhamma. There is the impulse, there is the invitation to anger, but you do not have to follow it. You do not have to react to it if you have mindfulness. तर आपण जर स्मृतिवान झालो तर आपण ही गोष्ट आपण स्वतः ठरवू शकतो की आता जे काही घडलेलं आहे, जे काही निमित्त झालेलं आहे त्या निमित्ताला मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करायची की नाही. आणि जसं काय एखाद्या वेळेला आपला दरवाजा जर कोणी ठोठावला तर आपण तो दरवाजा उघडायचा की नाही हे आपण विचार करून ठरवतो. त्याचप्रमाणे स्मृतिवान व्यक्ती जेव्हा कधी असे शब्द आपल्या कानावर पडतात त्यावेळेला आपण आता कशी प्रतिक्रिया व्यक्त करायची हे ठरवत असतो. So you can observe for yourself. There is no God or gods who are forcing you to be angry. Anger occurs in the ignorance of what is really going on right now, and the craving that arises as a function of ignorance. आणि मग आपण पाहू शकता की वरचा कोणी असा देव नाही की जो आपल्याला अशा प्रकारचे प्रतिक्रिया व्यक्त करायला सांगतो आहे, कार्य करायला सांगतो आहे. तर हे जे घडतं आहे ते आपल्या अज्ञानातून घडतं आहे आणि ही जी तृष्णा आहे ती ही अज्ञानाचं कारण आहे. So this is such a wonderful discovery. This is our heritage. This is the wisdom that we receive from the Buddha, that external conditions can be very difficult. We can be mistreated by other people. Things can go wrong in our life, and we can
experience a lot of difficulties and discomfort. But if we follow the Buddha's education path, the Eightfold Path, then we do not have to suffer inside, in our hearts. तर ही एक प्रकारे हा एक प्रकारे अतिशय आश्चर्यकारक असा शोध होता जो भगवान बुद्धांनी लावलेला आहे की बाहेरच्या वस्तू मात्र जे आहे ते कितीही आपल्या विरुद्ध असेल, कितीही आपल्याला त्रास देणारा असेल, परंतु आपण या स्थितीला, या परिस्थितीला आपण कशा प्रकारे आपली प्रतिक्रिया व्यक्त करायची, कशा प्रकारे आपण प्रतिसाद द्यायचा हे आपण ठरवू शकतो. आणि आपल्या दुःखाचं जे कारण आहे ते बाहेरच्या वस्तू नाही, तर आपण त्या कारणांना कशा प्रकारे आपण त्याला आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो याच्यावर अवलंबून आहे. Just to know this one thing, it's like a wonderful jewel in your mind. It's the most wonderful thing to know that people can and events can create discomfort, but they cannot create suffering in the human mind. तर ही गोष्ट जी आहे ती समजणं म्हणजे एक प्रकारे आपणाला एक मौल्यवान रत्न सापडल्यासारखे आहे की लोक जे आहेत ते वाईट वागतील, परिस्थिती जी आहे ते आपल्या मनाविरुद्ध तयार होईल, परंतु असं झाल्यानंतर देखील आपण दुःखी व्हायचं की नाही, आपण त्याला कशा प्रकारे प्रतिसाद द्यायचा हे आपणाला स्मृतीतून जे कळतं आहे ते अतिशय मौल्यवान अशी गोष्ट आहे, एक मोठा असा शोध आहे. But this is not a teaching of passivity. It doesn't mean, well, whatever's going on, never mind, you just look after your mind. Because the Buddha's teaching is Dhamma Vinaya, not only Dhamma. So we take care of our heart and we do not allow suffering to arise in our heart. And once our minds are clear and bright and sharp, then we use our wisdom to solve the problem in the external world. तर अशा प्रकारे हे काय निराश होण्याचं कारण नाही की आता जे काय घडतं आहे ती मी आता ते सहन करतो आहे आणि मी त्याला कसल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही, असं नाही. तर जसजसं स्मृतीने आपलं मन अधिक तेजस्वी होत जातं तसतसं आपण कशा प्रकारे वागावं आणि कशा प्रकारे कुठल्या गोष्टीला प्रतिसाद द्यावा याचं जे शहाणपण आहे ते आपल्या मनामध्ये उगम पावतं. So in dealing with external problems, the internal calm is the necessary foundation for using our wisdom. तर बाहेरच्या जगामध्ये जे काही गोष्टी चाललेल्या आहेत, बाहेरचे जे काही आपणाला प्रश्न, भौतिक जगाचे जे काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आपण जेव्हा कार्य करतो त्यावेळेला आपल्या आतमध्ये, आपल्या अंतर्मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये एक शांती असणं, ती कायम ठेवणं हे फार महत्त्वाचं काम आहे. Being calm and equanimous is not the end of the story. केवळ शांत राहणं किंवा उपेक्षेने राहणं हे इथेच काय सगळं संपत नाही. Now, in dealing with problems in the world, a lot of people think that anger is a good resource because when you're angry, you're motivated. तर असं म्हटलं जातं की जे जगाचे जे प्रश्न आहेत, जे अडचणी आहेत त्याच्यावर कार्य करताना राग येणं चांगली गोष्ट आहे, कारण राग जर आला तर तुम्ही एक प्रकारे ते जे अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी उद्युक्त होता. But if we look closely, we can see that anger always makes us stupid. परंतु आपण जर सूक्ष्मपणे जर बघितलं याकडे तर आपल्या लक्षात येईल की जो आपला राग आहे तो नेहमीच आपल्याला मूर्खतेने वागण्यास लावतो. And what I mean by that is that any problem, family problem, social problem, is very complex. So many different causes and conditions are involved in this situation. And it's only when you have the calm mind that you can start pulling them apart and seeing which is the most urgent, which is not so urgent, which we can do something about right away, which is long term. With the calm of the mind and the brightness of the mind, we can look at situations with real wisdom.
तर रोजच्या जीवनामध्ये आपण पाहतो की रोजच आपणासमोर वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतात. रोजच अडचणी, रोजच संकट यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. परंतु आपलं मन जर शांत असेल, तर त्यावेळेला आपण पाहू शकतो की कुठला प्रश्न जो आहे तो अधिक लवकर आपल्याला त्याच्यावर काहीतरी तोडगा काढायचा आहे. कुठले प्रश्न आहेत ते थोड्या वेळाने आपण त्याच्यावर काहीतरी तोडगा काढू शकतो आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहे ते आपण शांत मनाने पाहू शकतो. But when we're angry, we oversimplify. When we're angry, it's black and white. We're right, they're wrong, we're good, they're bad, and so on. तर परंतु आपण जर फार रागामध्ये असू तर आपण त्याला काय करतो की केवळ काळं आणि पांढरं अशा दोनच गोष्टी आपणाला दिसतात की मीच बरोबर आहे, समोरची व्यक्ती चुकीची आहे, मी चांगला आहे, समोरचा व्यक्ती वाईट आहे. अशा प्रकारे आपण त्या गोष्टी केवळ दोनच गोष्टीमध्ये पाहू लागतो. And once we have this distinction, this hard, fast distinction between us and them, we are in the world of delusion. आणि मग जेव्हा आपणाला मी आणि दुसरा या दोघांमध्ये जेव्हा खूप जास्त फरक दिसतो त्यावेळेला आपण एक प्रकारे एका अज्ञानाच्या जगामध्ये वावरत असतो. So again, to appreciate that we have the one truly universal religion. The Buddha said, we have loving kindness, we have compassion for all beings in every realm. Not just the people who have the same religion as us or the same social group, not even only human beings. We have loving kindness we cultivate loving kindness for all beings, including those beings or especially those beings that we don't like. तर भगवान बुद्धाचा धम्म असा एक विशेष धर्म आहे की ज्यामध्ये मैत्री भावना ही सांगितलेली आहे आणि आपण पाहतो की मैत्री भावनेमध्ये आपण सर्वच प्राणीमात्रावर केवळ आपल्या धर्माचे जे आहेत त्याच्यावरच नाही तर इतर धर्मियांवर जे काही प्राणीमात्र आहेत, जे काही जिवंत आहेत त्या सर्वांवर एक प्रकारे आपण मैत्रीची भावना करत असतो. So it's not difficult to have metta, loving kindness for people you love and people who love you. Even gangsters have that kind of love. तर अगदी जे अगदी ज्याला म्हणतात की असं काही नाही आहे की तुम्हाला जी व्यक्ती आवडते त्याच्यावर तुम्ही प्रेम करता म्हणून फार मोठी गोष्ट आहे. तर कुठलाही व्यक्ती जो अगदी वाईटातला वाईट असेल तो देखील आपल्या आवडीच्या व्यक्तीवर प्रेम करतो. And the Buddha was very clear on this point. He said, if any of you ever indulge in anger towards anybody under any circumstance, you are not following my teaching. आणि भगवान बुद्धाने असं स्पष्ट म्हटलेलं आहे की तुमच्यापैकी कुणीही जर कुणावर जर रागवत असेल आणि कसल्याही प्रकारे त्याला जर राग येत असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने माझी शिकवण आपल्या आचरणात आणत नाही. So how can we have metta? How can we feel this compassion for all beings? तर आपल्यामध्ये मैत्री जी आहे ती आपण कशी निर्माण केली पाहिजे? आपलं मन जे आहे, आपलं हृदय करुणेने कसं भरून आलं पाहिजे? The Lord Buddha said we constantly remind ourselves that we are all of us, companions in old age, birth, old age, sickness and death. भगवान बुद्ध आपल्याला सांगतात की आपण सर्वजण एकमेकाचे साथी आहोत. तर कशामध्ये? एक वृद्धत्व आणि दुःख याच्यामध्ये आपण एकमेकाचे साथीदार आहोत. All people, all beings do not want to suffer. All beings want to be happy. तर जगातला असा कुठलाही मनुष्य मात्र नाही की ज्याला दुःख हवं आहे. प्रत्येक मनुष्य मात्राला सुखच पाहिजे आहे. So we keep coming back. This is a meditation practice. It's not just one thing you hear and you say, oh yes, that makes sense. You have to meditate on this again and again and again and again.
तर पुन्हा पुन्हा आपण त्याच मुद्द्यावर येतो आहे, कारण हे काही केवळ म्हणण्याची किंवा सतत घोकण्याची गोष्ट नाही, तर याच्यावर आपल्याला ध्यान करायचं आहे आणि ते ध्यान नियमितपणे केलं पाहिजे. And then the difficulty, of course, is, but he's such a bad person, or these are such bad people. How can I feel metta for such people? आणि मग अडचण अशी असते, की तो जो व्यक्ती आहे समोरचा, तो एवढा वाईट आहे, तो चांगला नाही, मग मी कसं काय त्याच्याबद्दल मैत्रीची भावना करू? You take the quality or the action which is most difficult to accept, and you wish them the happiness of being free of that kind of action, speech, quality. So if someone is very aggressive, then you generate this sincere wish, may this person know the happiness of letting go of aggression. तर या ठिकाणी आपण असं करायचं आहे, की त्या व्यक्तीचाच तो जो गुणधर्म आहे, त्याची जी सवय आहे, तर त्या सवयीबद्दल आपण या ठिकाणी चिंतन करायचं आहे आणि असं म्हणायचं आहे स्वतःशीच, की ही जी त्याची सवय आहे, त्यातून तो मुक्त हो. एखाद्या व्यक्तीला लगेच आपल्यावर चालून येण्याची जर सवय असेल, तो लगेच रागावत असेल, तर आपण असं म्हटलं पाहिजे, की नाही, हा जो त्याचा गुणधर्म आहे, तो त्याच्यातून निघून जावो, तो त्यातून मुक्त हो. Anger arises very quickly, it's very strong, and we have a new problem these days, and that is it is so easy to transmit our anger to many people तर immediately. आपला राग जो आहे तो एकाएकी आणि एवढा जास्त येतो, की आपल्याला देखील लक्षात येत नाही. आणि आजकाल प्रश्न असा पडलेला आहे, अडचण अशी झालेली आहे, की आपल्याला जर राग आला तर तो आपण लगेच काही क्षणामध्ये अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. So please be very careful in your use of social media. तर आपण जे हे सोशल मीडिया वापरतो त्याबद्दल आपण खूप जागृत राहिलं पाहिजे, खूप काळजीपूर्वक वागलं पाहिजे. So often we misunderstand or we get the wrong information and we react without mindfulness, and it just expands throughout family and friends and even society. तर बरेचदा आपल्याला एक प्रकारे चुकीची माहिती मिळते, त्यातून आपला गैरसमज होतो आणि त्यातून आपण रागवतो आणि हा जो राग आहे तो आपण आपल्या कुटुंबासमोर, आपल्या इतर लोकांबरोबर ही जी सोशल मीडिया आहे त्यातून व्यक्त करत असतो. There is a story I will tell you about a monk liked to live in the jungles, in forests in Thailand, and he heard that there was one monk who had most wonderful metta, and he wanted to go and study with him. He wanted to practice the metta bhavana. And he went on a long journey. It took him a long time because this is in the past where very difficult to find out where these great monks are living. तर एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो, ती एका भिक्षूची आहे आणि तो भिक्षू जे आहे त्याची इच्छा असते की जंगलामध्ये राहणारे एक भिक्षू असतात, फार ज्येष्ठ असतात आणि त्यांची मेत्ता भावना जी आहे अतिशय दृढ असते. तर त्याला असं वाटतं की मी त्या ज्येष्ठ भिक्षूंकडे जावं आणि त्यांच्याकडे शिक्षण घ्यावं, परंतु त्यावेळेला जाण्याचे जे काही मार्ग होते ते अतिशय कठीण होते आणि त्याला तिथपर्यंत जायला खूप वेळ लागला. And finally he found the monastery where this monk was living. आणि सरतेशेवटी हे जे ज्येष्ठ भिक्षू ज्या ठिकाणी राहत होते त्यांचं विहार या व्यक्तीला सापडलं. And when he arrived, one of the monks helped him and showed him a place to have a bath, and then he showed him to a hut, a kuti, where he could rest. And
fulfilled all the obligations of hospitality to a visiting monk, and he said that Banteji is busy. Right now he's not available, but you can see him in the afternoon. तर मग तो भिक्षू जेव्हा त्या विहारामध्ये पोचतो तर त्या विहारामधले जे भिक्षू असतात त्यापैकी एक भिक्षू त्यांना घेऊन स्नानगृहामध्ये जातो. त्याचबरोबर जी काही त्याचा पाहुणचार करायचा आहे तो सगळा पाहुणचार करतो आणि त्याला सांगतो की आता भंतेजी आता सध्या व्यस्त आहेत आणि ते तुम्हाला दुपारी भेटतील. The monk went into his hut and he opened the windows, and then through the window he saw the old monk, the Banteji, and he was so shocked because this old monk, who had such a reputation for love and for kindness, had a stick and he was hitting a deer that had come out of the forest. तर मग हा भिक्षू जो आहे तो त्या ज्येष्ठ भंतेंना भेटायला गेलेला आहे. आपल्या झोपडीमध्ये जातो आणि जाऊन तो खिडकी उघडतो. उघडल्यानंतर एक दृश्य त्याच्यासमोर पडतं की जे भंतेजी त्यांची एवढी प्रसिद्धी आहे की त्यांच्यामध्ये मेत्ता परिपूर्ण भरलेली आहे असे भंतेजी हातामध्ये काठी घेऊन एक हरिण जे जंगलातून तिथे आलेला आहे त्याला मारतायत. He was so upset. He gathered all his belongings and he left, and he told the monk, I am not staying, I am leaving. तर तो हे दृश्य बघून तो एवढा नाराज होतो की त्याचं जे काही वस्तू मात्र असतो ते सगळं घेतो तो आणि तिथल्या भिक्षूंना सांगतो मी इथून आता निघून जातो, मला इथे काही थांबायचं नाही. And that afternoon the monk told the teacher that there was a monk who came this morning and he wanted to speak with you. He is so inspired, but he only spent a few minutes here and then he left. तर मग ते बाकीचे भिक्षू जे असतात ते ज्येष्ठ भंत्यांना सांगतात की एक भिक्षू खूप लांबून आले होते आपणाला भेटण्यासाठी आणि ते एवढे प्रेरित होऊन आले होते आणि आपल्याला भेटण्यासाठी थांबले होते, परंतु ते एकाएकी इथून निघून गेले. And the old monk said, oh, I think I know what happened. He said, you know, these days all you young monks are putting leftover food at the edge of the forest for the deer. And the deer are coming to eat this food every day, and they have lost their fear of human beings. And I have heard that in the last few weeks, a number of these deer have been captured and killed by people in the village, because the deers are not afraid of the human beings anymore. And so today I start to hit one or two of the deer so that they will be afraid and go and live in the forest and they will be safe. तर ज्येष्ठ भंतेजी त्यांना म्हणतात त्या भिक्षूंना, अरे हा मला आता लक्षात आलं काय घडलं ते. तर म्हणे आजकाल हे जे तरुण भिक्षू आहेत आपल्या विहारामध्ये राहणारे, त्यांचं जे काही राहिलेलं जेवणातून राहिलेलं जे अन्न आहे ते आपल्या कुंपणाचे तिथे टाकतात आणि मग जंगलातून हे जे हरणं आहेत ती हरणं येऊन ते खाऊ लागलेले आहेत. आणि खाता खाता असं झालंय की त्यांना मनुष्य मात्राची भीती त्यांच्याकडून निघून गेलेली आहे त्यांच्या मनातून. आणि मग त्याचा परिणाम असा होतो आहे की अनेक जे हरणं आहेत ते मनुष्य मात्राजवळ जाऊ लागले आहेत आणि त्यामुळं ते त्यांच्या कसाट्यामध्ये सापडू लागले आहेत आणि अनेक हरणांना अशा प्रकारे त्या मनुष्य मात्रांनी पकडून त्यांचा जीव घेतलेला आहे. त्यामुळे मला असं वाटलं की ही जी भीती त्यांच्या मनामध्ये आहे ती भीती आपण काढली पाहिजे, म्हणून मी असं उभा राहून एका हरणाला काठीने त्याला मी मारत होतो. When that monk returned into the city and wherever he went, he said, that monk who has that reputation, he's a fake. He's not what everybody says. He's cruel. He hits animals. तर मग हा जो भिक्षू तरुण भिक्षू त्या ज्येष्ठ भंतेंकडे गेलेला होता तो गावामध्ये जाऊन सांगू लागला की ही जी कीर्ती ह्या भंतेजींनी मिळवलेली आहे ती सर्व खोटी आहे. ते भंतेजी अतिशय क्रूर आहेत. मी त्यांना स्वतः माझ्या डोळ्यांनी हरणाला काठीने मारताना बघितलेला आहे. Thank goodness there was no social media
in those days, or that monk's reputation would have been completely destroyed throughout the whole country. तर धन्यवाद म्हणतात बनतेजी की त्यावेळेला अशा प्रकारचं सोशल मीडिया नव्हतं अस्तित्वात, नाहीतर त्या बनतेंचं जे काही त्यांच्याबद्दलचं जी कीर्ती होती ती अतिशय वाईट झाली असती, त्यांचं नाव बदनाम झालं असतं. So this is an important point, that mindfulness in daily life means when you hear things, you don't believe them straight away. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या स्मृतीतून जेव्हा कधी आपण आपली जागृती ठेवून जेव्हा कधी आपण एखादी गोष्ट ऐकतो तर आपण पटकन त्याच्यावर विश्वास न ठेवणं, सोशल मीडियामध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या आपण जागृतीने बघितल्या पाहिजेत आणि त्याच्यावर पटकन विश्वास ठेवला नाही पाहिजे. And whatever you do, whatever you say, always check, what is my intention? आणि आपण जेव्हा जेव्हा जी काही गोष्ट करतो, आपण जेव्हा जेव्हा जे बोलतो तर त्याच्या मागे आपला हेतू काय आहे हे आपण तपासून बघितलं पाहिजे. If you are writing things, communicating things which are going to encourage anger and aversion in other people, that is very bad karma for you. आपण अशी काही गोष्ट लिहित असू किंवा अशी काही गोष्ट इतरांच्या संपर्कामध्ये करत असू की जेणेकरून इतरांना राग येईल, ते दुःखी होतील, तर हे जी गोष्ट आहे ती अतिशय वाईट कर्म आपण स्वतःच्या हाताने केलं आहे असं समजलं पाहिजे. And many people say, I had no bad intentions, someone sent to me and I just sent onwards. आणि मग काही लोक, बरेचसे लोक असे म्हणतात की माझा हेतू काय वाईट नव्हता, कुणीतरी मला हे पाठवलं आणि मी ते फक्त पुढच्या लोकांना पाठवलेलं आहे. But that's where you need to stop and to evaluate, what am I doing right now? For what purpose? तर मग ही गोष्ट नक्की आहे की आपण ही गोष्टच व्यवस्थित बघितली पाहिजे, तपासली पाहिजे की मी आता काय करतो आहे आणि यातून मला काय साध्य होणार आहे. So mindfulness is a very popular virtue these days, and mindfulness is taught in so many different countries, and the most successful of these mindfulness groups are those that take mindfulness out of the Eightfold Path and just make it in itself the whole practice. तर सध्याच्या काळामध्ये हे श्रुती संप्रजन्य जे आहे त्याच्यावर खूप जास्त जोर दिला जातोय, ते खूप प्रसिद्धी त्या पावते आहे. आणि काही लोक असे आहेत, विशेषतः असा एक चमू आहे जो की ह्या स्मृती संप्रजन्याला आर्य अष्टांगिक मार्गातून देखील वेगळा काढून पाहू लागला आहे. But the Lord Buddha's education system, the Eightfold Path, it is a holistic system. It means that you cannot just take one practice, one part of the Eightfold Path and teach it or practice it without the other parts. It becomes distorted. It does not have the effect that it should have. तर भगवान बुद्धाची आर्य अष्टांगिक मार्गाची जी शिकवण आहे, ती जी शिक्षण पद्धती आहे ती सर्वसमावेशक आहे. तुम्ही त्यातला आर्य अष्टांगिक मार्गातला एक अंग असं बाहेर काढून ते आपण वेगळ्या प्रकारे ते स्वतंत्रपणे शिकवत नाही. असं जर केलं ते एक प्रकारे बिघडून जाईल, त्याच्यामध्ये विकृती निर्माण होऊन जाईल. So when we are mindful, we are not only aware of what is happening in the present moment, but we are also aware of its meaning. आपण जेव्हा जागृत असतो त्यावेळेला आपण केवळ वर्तमान काळाबद्दल आपण स्मृतिवान नसतो, तर आपण त्याचा अर्थ काय होतो याच्याबद्दल देखील स्मृतिवान होत असतो. For instance, if you have anger, you notice there is anger in your heart. It's not just being mindful, oh, I have anger, but you are mindful that anger is a defilement. Anger is a cause of suffering. Anger is to be abandoned. So this understanding of anger within the context of Eightfold Path
is how right mindfulness is practiced. तर आपण जेव्हा स्मृतिवान असतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आपल्याला आता राग येतो आहे, परंतु आपण तेवढ्यावरच थांबत नाही. तर आपल्या हे देखील लक्षात येतं की राग हा आहे तो एक प्रकारे एक क्लेश आहे आणि तो आर्य अष्टांगिक मार्गाचा जो मार्गामध्ये जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीमध्ये तुम्ही आपल्या भावनांबद्दल जे स्मृतिवान होता त्या प्रकारे आपण एक प्रकारे आर्य अष्टांगिक मार्गाचं आपण पालन करू लागतो. So this is something we can practice. It is doable. It's not easy, but it can be done. And the Lord Buddha said on many occasions, I teach you to abandon the unwholesome, develop the wholesome, purify the mind, because you can do it. If you could not do it, I would not teach it. भगवान बुद्ध म्हणतात की या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही करू शकता, त्या तुम्हाला शक्य आहेत. मी तुम्हाला अकुशलाचं उच्चाटन करण्याची आणि कुशलाचा विकास करण्याची जी शिक्षण पद्धती तुम्हाला सांगितलेली आहे ती यासाठी सांगितली आहे की माझा याच्यावर विश्वास आहे की या गोष्टी तुम्ही करू शकता. जर मला हे समजलं असतं किंवा मला जर असं वाटलं असतं की हे तुमच्या आवाक्याच्या बाहेर आहे, तुम्हाला ते शक्य नाही, तर मी तुम्हाला ते कदापि सांगितलं नसतं. In Thailand these days, there are many monasteries that are very rich, and they build huge buildings, and they build stupas and jetties, and they import the most expensive stone from other countries, and they want the biggest and the best, and they want something that will last 1,000 years. थायलंडमध्ये सध्या अशी परिस्थिती आहे की तिथली विहारं जी आहेत, तिथली मंदिरं जी आहेत ते अतिशय संपन्न आहेत, अतिशय श्रीमंत संपन्न असं ती विहारं ते तयार करत आहेत. आणि अशा प्रकारची विहारं तयार करण्यासाठी ते बाहेर देशातून दगड मागवतात, त्याला अतिशय चांगल्या प्रकारे सजवतात आणि त्यांची अशी इच्छा आहे की त्यांनी बनवलेल्या ज्या इमारती आहेत त्या हजारो वर्ष टिकाव्यात. And my objection to this is, yes, we can create physical structures that can last for 1,000 years, but how do we know that Buddhism will last for 1,000 years? अशा लोकांना माझा प्रश्न हा असतो की हो, आपण अशा प्रकारच्या इमारती बांधू शकतो ज्या की 1000 वर्षापर्यंत टिकू शकतील, परंतु तुम्ही याची शाश्वती देऊ शकता का की बुद्ध धर्म हा 1000 वर्ष टिकणार आहे? I personally, I am not against building stupas, jetties, all these things. I like them very much. But I think it's important that we remember that Buddhasasana, Buddhism, is not to be found in buildings, it's not to be found in monasteries, but it's in the actions, the speech, the minds of all of us. Not only the monastics, but all the laymen and laywomen. And it's the sincerity with which we take the Buddha's teachings, learn them, and apply them in our lives, which will determine whether or not Buddhasasana will flourish or will gradually fade away. तर मी स्वतः व्यक्तिशः या मंदिरांच्या किंवा विहारांच्या किंवा स्तूपांच्या विरुद्ध नाही, परंतु माझं असं म्हणणं आहे की या इमारतींमध्ये बुद्ध धर्म नाही. हा जो बुद्ध धर्म आहे तो आपल्या कृतीमध्ये आहे. आपण जे जे काय कर्म करतो आहे त्याच्यामध्ये आहे. आपण हे जे बुद्ध शासन आहे ते आपण जिवंत ठेवू शकणार आहे जोपर्यंत केवळ उपासकच नाही, केवळ भिक्षूच नाही, तर जो कोणी बुद्ध समाज आहे, बौद्धांचा जो समूह आहे, तो जोपर्यंत या धर्माचं आचरण करेल, आपल्या कृतीमध्ये आणेल, तोपर्यंत हा धर्म टिकून राहणार आहे. So it's normal and natural that everyone should aspire to worldly success and worldly treasures. तर ही गोष्ट सर्वसाधारण आहे की प्रत्येकाला आपले भौतिक ध्येय आहेत आणि भौतिक संपत्ती जी आहे ती आपल्याला प्रत्येकाला हवी आहे. But if we only aspire to the worldly treasure, then we're missing so much, and we are not taking advantage of our heritage. And that's the heritage of dana, sila, and pavana that we as Buddhists receive from the Lord Buddha
passed down through the generations to the present day. परंतु आपण केवळ भौतिक सुखाच्या मागे जर धावलो, भौतिक धनसंपत्तीच्या जर मागे धावलो, तर आपलं जे आंतरिक सुख आहे, आंतरिक आपली जी संपत्ती आहे त्याकडे आपलं दुर्लक्ष होईल. आणि त्याचबरोबर भगवान बुद्धांनी आपणाला जो वारसा दिलेला आहे आणि तो वारसा आहे दानशील आणि भावना याचा आपण जर पुरेपूर फायदा घेतला नाही तर त्यामध्ये आपलं खूप नुकसान होणार आहे. There was one king and he was so wealthy, so rich. And then one day he had some conversation with the monk. And the monk said, suppose you were caught in the desert alone, so hot, nobody around, what would you give for water to drink? And he was said, I will give half my kingdom. तर एक राजा होता आणि त्या राजाचा संवाद एका भिक्षूबरोबर चालू होता. आणि तो संवाद चालू असताना आदरणीय भिक्षूंनी त्याला प्रश्न विचारला की अशी कल्पना करा महाराज की तुम्ही एका वाळवंटातून जाता आहात आणि त्या वाळवंटामध्ये तुम्ही एकटेच आहात आणि त्या ठिकाणी तुम्हाला खूप तहान लागलेली आहे. अशा वेळेला तुम्ही काय कराल? आणि हा असं सांगतात की हा जो राजा होता तो अतिशय श्रीमंत होता. तर राजा म्हणतो की मी अशा वेळेला माझं अर्ध राज्य जे आहे, जो कोणी मला पाणी देईल त्याला मी देईन. And he said, the monk said, suppose that you drank this water and you just couldn't help yourself. You drank too much and it felt like you were going to burst. He said, what would you give for some pills to take away that suffering? And the king said, the other half of my kingdom. आणि मग भिक्षू पुन्हा पुढे प्रश्न विचारतात की अशी कल्पना करा की तुम्हाला खूप तहान लागली होती म्हणून तुम्ही एवढं पाणी पिलात की आता तुमचा स्फोट होणार आहे आणि तुम्ही त्यामुळं खूप दुःखी झालेला आहात, त्याच्या तुम्हाला खूप वेदना होत आहेत. अशा वेळेला या वेदनेतून बाहेर काढण्यासाठी जर कोणी तुम्हाला औषध देणार असेल तर त्याच्या बदल्यात तुम्ही काय द्याल? तर राजा म्हणतो की माझं राहिलेलं अर्ध राज्य मी देईन. So the monk said, so then all your great wealth actually is all it is worth is some drinking water and a few pills. तर याचा अर्थ असा होतो की तुमचं एवढं सगळं जे राज्य आहे, एवढं सगळं जे भवितव्य आहे, भव्य असं तुमचं जी संपत्ती आहे वगैरे, त्याची किंमत केवळ पिण्याचं जे पाणी आहे तेवढं आणि त्यातून जी व्याधी तयार झाली त्याच्या ज्या गोळ्या, ते जे औषध होतं त्याचंच मौल्य आहे. Worldly treasures are fragile. They can be stolen. They can be destroyed by flood or fire. They are not reliable. तर हे भौतिक जी संपत्ती आहे ती कधीही नष्ट पावू शकते. ती अग्नीमुळे, पुरामुळे किंवा तुमच्याकडून ती चोरीला जाऊ शकते. The inner treasure that are accumulated through dana, through sila, through pavana are truly yours. They cannot be stolen. They're not affected by flood or fire, and they will even stay with you until the next life. आणि आपली जी खरी संपत्ती आहे, जी अंतर्मनातली जी संपत्ती आहे, जी दानशील आणि भावना यामुळे आपण ती कमवलेली आहे, ती आपणापासून कुणीही कधी चोरून घेऊ शकत नाही. ती आपणापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. ती सतत सातत्याने आपल्या बरोबर राहणार आहे आणि आपल्या अनेक जन्मामध्ये ती राहील. So as Buddhist householders and lay people, you are honest and hardworking and trying to create wealth and success for your families in the external world, but also you need to be finding the time and the effort to accumulate the inner treasures through practice of dana, through sila, through bhavana. तर एक बौद्ध म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये यश संपादन केलं पाहिजे. भौतिक जगामध्ये जे काही ध्येय आहेत आपली भौतिक, ती आपण संपादन केली पाहिजे. परंतु त्याचबरोबर आपल्या अंतर्मनाची जी संपत्ती आहे, ते जे धन आहे ते देखील आपण वाढवलं पाहिजे. आणि हे जर धन वाढवायचं असेल तर आपण दान, शील आणि भावना याचं आचरण केलं पाहिजे. So an example of this
internal treasure is the joy that we experience through acting well, through performing acts of goodness and kindness. तर ही जी संपत्ती आहे, ही अंतर्मनातली जी संपत्ती आहे, तर ती कशी आहे, तर आपण जे काही चांगलं करतो आणि ते जे काही चांगलं कार्य आपण केलेलं आहे, जे चांगलं कर्म केलेलं आहे, त्या कर्मातून जो आनंद आपल्याला मिळतो, तो जो आनंद आपल्या हृदयात साठलेला आहे, त्यालाच ही संपत्ती असं म्हटलेलं आहे. Some months ago, I was teaching in a city in Canada, and I was staying at the house of an elderly lay Buddhist. काही महिन्यापूर्वी मी कॅनडामध्ये धम्मदेसना देत होतो आणि त्या ठिकाणी मी एका उपासकाच्या घरी राहत होतो. He said, Bhante, I was very moved by your teaching about acts of kindness and goodness and how they the memory of them become treasures in your heart. आणि तो व्यक्ती मला म्हणाला की भंते, आपली जी ही शिकवण आहे दानाची, इतरांशी दयाळूपणे वागण्याची जी शिकवण आहे, त्या शिकवणीमुळे माझं हृदय अगदी हेलावून गेलं आणि मी खूप त्यामुळं जसं काय मी भारावून गेलो. He said, when I was 16, I passed my driving test, and one day I was driving through my town and I saw a small boy by the side of the road crying. तर मी जेव्हा 16 वर्षाचा होतो त्यावेळेला मला गाडी चालवायचं जे आहे, मला लायसन नुकतंच मिळालं होतं आणि तो परवाना मिळाल्यामुळं मी गाडी घेऊन मी रस्त्याने गाडी चालवत होतो आणि जाता जाता माझं लक्ष रस्त्याच्या कडेला उभे राहिलेल्या एका मुलाकडे पडलं आणि तो मुलगा रस्त्यावर उभा राहून रडत होता. I stopped the car and asked him what was the matter. He told me that his mother had sent him to the shop to buy milk, and in those days in the West, milk was sold in glass bottles. On the way home, he fell over, the bottle broke, and all the milk ran away. He was afraid to go home. तर मी गाडी माझी थांबवली आणि त्या मुलाला विचारलं की तू का रडतो आहेस. तर तो मुलगा म्हणाला की माझ्या आईने मला दूध घेण्यासाठी पाठवलं होतं आणि त्या काळामध्ये भंते म्हणतात की दूध जे आहे ते काचेच्या बाटलीमध्ये मिळायचं आणि तो मुलगा दूध घेऊन चालला होता आणि जाताना त्याला ठेस लागली आणि ते दुधाच्या बाटल्या त्याच्या पडल्या आणि दूध संपूर्ण वाहून गेलं. He told me that he invited the boy into his car. They went to the shop and he bought him another couple of bottles of milk and then took him home. तर तो व्यक्ती भंत्यांना सांगू लागला की मी त्या मुलाला माझ्या गाडीमध्ये बसवलं, त्याला घेऊन मी पुन्हा त्या दुकानामध्ये गेलो, त्याला दुधाच्या बाटल्या ज्या आहेत मी खरेदी करून दिल्या आणि त्यानंतर मी त्या मुलाला त्याच्या घरी नेऊन सोडलं. He said that happened when I was 16 and now I am over 70. And you know, whenever I think of that, I immediately feel this joy in my heart after so many years, still the same as ever, still as happy and proud and joyful at this very, very small, ordinary action, not a big thing. Anyone can do this, just the kind actions, goodness, and it stays with you, and it's an internal treasure, an Arya treasure within your heart. आणि ते सांगतात, ती व्यक्ती जी आहे ती बनतेना सांगत होती की म्हणाली त्यावेळेला मी 16 वर्षाचा होतो आणि आज माझं वय 70 वर्ष आहे, पण आज देखील मला तो प्रसंग आठवला. मी जी चांगलं कर्म जे केलं आहे, मी जे चांगलं कृत्य केलं होतं 16 वर्षी, ते मला आज जरी आठवलं तरी माझं हृदय जे आहे ते आनंदाने खूप भरून जातं आणि ते एक प्रकारे माझ्या त्या चांगल्या कृत्याची संपत्ती आज देखील माझ्या हृदयामध्ये तशीच आहे, तशीच साठलेली आहे. Keep your precepts and you look after your precepts and your precepts will look after you. आपण जर शीलाचरण केलं तर शीलाचरण आपली काळजी घेईल. Keeping precepts is how we create families and communities where everyone feels safe and where there is trust and mutual respect. शीलाचरणामुळे आपलं कुटुंब त्याचबरोबर आपला समाज हा जो आहे त्यांना सुरक्षित वाटतं आणि त्यामुळे त्यांना एक प्रकारे सुरक्षिततेची भावना जी आहे ती त्यांच्यामध्ये निर्माण होते. Cultivate your mind. It's difficult, but it's really worth it. आपल्या मनाचा आपण विकास केला पाहिजे.
ही गोष्ट थोडीशी कठीण आहे, परंतु ती खरंच करण्याजोगी आहे, आपण केली पाहिजे. When you practice meditation consistently, the power of the Dhamma becomes stronger, and you have access to an internal, pure happiness which is not dependent on external stimuli of forms and sounds and odors and all these things. आपण जर सातत्याने हा धम्म जर आपण आपल्या आचरणात आणला तर आपली धम्माची जी शक्ती आहे ती अधिक दृढ होत जाते आणि आपला आनंद जो आहे तो बाहेरच्या वस्तूंवर अवलंबून न राहता आपल्या आतमधल्या अंतर्मनामध्ये तो अंतर्मनावर अवलंबून राहतो, आपल्या चांगल्या कर्मावर अवलंबून राहतो. So many unwholesome desires, things that cause problems for ourselves, to our physical health, our mental health, problems for our family. These are addictions that we have because we have no better, superior form of happiness to experience. तर अशा अनेक सवयी असतात, अनेक बाबी असतात की ज्याचं आपल्याला एक प्रकारे ज्याला म्हणतात की व्यसन लागतं आणि ते व्यसन कुठलं असतं तर भौतिक जगाच्या काही जे सुख असतात त्या सुखाच्या मागे आपण सातत्याने लागतो आणि ज्यातून आपल्याला जो आनंद आहे तो पूर्णपणे कधीच मिळत नसतो, तो क्षणभंगूर असतो. So when we have this internal peace and able to calm our mind and bring our mind to calm, it's like before we have this loud music all the time and we can't hear the whisper of wisdom. But when we learn to let go of thinking and anxiety and all those negative thinking, then apart from the calm or within the calm, wisdom will start to arise. आणि हा जो शहाणपणा आहे ही जी गोष्ट आहे की आपणाला खऱ्या अर्थाने कुठल्या गोष्टीपासून सुख मिळतं आहे, चांगल्या कर्मातून जे आपल्याला सुख मिळतं आहे, ही जी समज आहे ती आपल्याला का कळत नाही तर आपल्या मनामध्ये विचारांचं जे काहूर माजलेलं असतं त्याचा जो आवाज एवढा मोठा असतो, त्या मोठ्या आवाजामध्ये हा अंतर्मनाचा जो खरा आवाज आहे, जो खऱ्या सुखाचा जो आवाज आहे तो आपल्यापर्यंत पोहोचत नाही. So the question may come up, how do we know if we are on the right path of meditation? Because a lot of people sit and meditate and they're very calm, but there's no mindfulness there. It's just like they're having a nap or having a rest. So the distinctive feature of Samadhi is when we come out of Samadhi, the mind is very sensitive to anicca, dukkhang, and anatta. If you come out of the wrong samadhi, you just feel like you feel a bit refreshed, like you've had a rest. But the defining factor of the right samadhi is the mind is invulnerable and strong and resistant to things that will encourage us to suffer, but will be very sensitive to impermanence and dukkha and anatta. तर आपण जेव्हा ध्यान करू त्यावेळेला आपण ध्यानामध्ये प्रगती करतो आहोत की नाही हे आपण कसं ओळखायचं. तर जेव्हा कधी आपण ध्यान करू आणि त्या ध्यानातून जेव्हा आपण बाहेर येतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आपलं मन जे आहे ते अधिक संवेदनशील झालेलं आहे आणि ते संवेदनशील कशाबद्दल झालेलं आहे तर अनित्य, अनात्म आणि दुःख या गोष्टी ज्या आहेत या 3 लक्षणांप्रती आपलं मन अधिक जास्त संवेदनशील होतं आणि त्याचबरोबर ज्या गोष्टीमुळे आपल्याला राग येतो, ज्या गोष्टीमुळे आपण उदासीन होतो, अशा प्रकारच्या गोष्टींनी हे मन डगमगून जात नाही तर ते अधिक दृढ झालेलं असतं, अधिक निश्चित झालेलं असतं. So one last point that I'd like to share with you today is that to truly understand dukkha, to comprehend dukkha, which is the duty that the meditator or the practitioner has towards the first noble truth, to comprehend dukkha. Only the happy mind can comprehend suffering.
तर सरतेशेवटी मला एक सांगावंसं वाटतं, जो फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे दुःखाची जाणीव कशी करून घेतली पाहिजे. दुःखाची जाणीव आपणाला कशी झाली पाहिजे, तर ते म्हणतात, की जे मन जे आहे किंवा जी व्यक्ती खरंच खऱ्या अर्थाने ध्यान करते आहे आणि ती व्यक्ती जर खऱ्या अर्थाने जर आनंदी असेल, अशाच व्यक्तीला दुःखाची जाणीव होऊ शकते. So may you all find happiness through dana, through sila, and through pavana, comprehend dukkha, and free yourself from all suffering. तर मी अशी इच्छा बाळगतो, की आपण सर्वजण आपणापैकी सुखी होत, आनंदी होत आणि दान, शील आणि भावना याचं आचरण करून आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण हो. त्याचबरोबर दुःख काय आहे याची अनुभूती खऱ्या अर्थाने आपणाला येवो. I'd like to end my discourse at this point. तर या ठिकाणी माझी धम्मदेसना मी थांबवू इच्छितो.